नाशिक जिल्ह्याच्या मनमाड शहराला वागदर्डी धरणातून पाणी पुरवठा केला जातो। याच वागदर्डी धरणातून गाळ उपसा करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे खोदून मुरुम उपसा करण्याचं काम सुरू आहे। याबाबत मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता आम्ही धरणाच्या बाजूला केवळ गाळ उपसण्याची परवानगी दिली असल्याचं सांगण्यात आले। तर वागदर्डी धरण चांदवड तालुक्यात येत असल्याने येथील तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता उपसा करणाऱ्यांनी 11 लाख रुपये भरलेले आहेत व बाकीचे मोजमाप करून आम्ही भरून घेऊ असं सांगण्यात आले। मात्र याच वागदर्डी धरणातील उंच टेकडी काढून धरणाची कॅपॅसिटी वाढवावी या दृष्टीने तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांनी तयारी दर्शवली होती। मात्र पाटबंधारे विभागाने धरणाला धोका होण्याची शक्यता वर्तवून देखील परवानगी नाकारली असून देखील जर तेव्हा परवानगी नाकारली तर आता कोणत्या आधारे परवानगी देण्यात आली याबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी व धरणाला धोक्यात आणून जर परस्पर गौण खनिज विक्री करण्यात आली असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनमाड शहरातील जनतेच्या वतीने करण्यात येते। संबंधित ठेकेदाराकडून याआधी देखील अशाच प्रकारे चुकीचे काम करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे। आता ही गाळ माती मग मुरुम काढण्यासाठी परवानगी असताना केवळ मुरुम काढून व ज्या ठिकाणी परवानगी दिली त्या ठिकाणी हे काम केले नाही, मुळात त्यांनी शासनाची दिशाभूल केली असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे। यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारं एकमेव धरण वागदर्डी धरण आहे। हे संपूर्ण मातीचं धरण आहे व त्याला 62 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि मनमाड नगरपालिकेने याचा गाळ उपसा काढण्यासाठी एका ठेकेदाराला ठेका दिलेला आहे। परंतु ठेकेदार हा गाळ न काढता त्या भिंतीचा मुरुम हा काढतोय, त्यामुळे या धरणाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे हे धरण भविष्यात फुटू पण शकतं आणि मनमाडकरांना याचा मोठ्या प्रमाणावर याचा दुष्परिणाम सहन करावा लागेल। तरीही या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। मनमाड नगरपालिकेने गाळ व मुरुम काढण्याची एका ठेकेदाराला परवानगी दिली आहे। तो ठेकेदार गाळ न काढता त्या ठिकाणी त्याने सरसकट मुरुम काढून त्या धरणाची सुरक्षिततेसाठी धोका निर्माण केला आहे। जर पावसाळ्यामध्ये धरण पूर्ण क्षमतेने जर भरलं तर त्या धरणाचा बांध फुटू शकतो। त्यामुळे या संबंधित ठेकेदारावरती नगरपालिकेने तात्काळ कारवाई करून त्याने जो मुरुम उपसा त्या ठिकाणी चालू ठेवलेला आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी, जेणेकरून धरणाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही। नगर परिषदेने वागदर्डी धरणाची क्षमता ही गाळ साचून कमी झालेली असल्याने जो कोणी येऊन नगर परिषदेच्या वागदर्डी धरणाचा गाळ काढून वाहून नये व वागदर्डी धरणाचा साठा हा पूर्ववत करण्यासाठी जो मदत करेल त्याला परवानगी नगर परिषद देत आहे। नगर परिषदेनं धरणाची मूळ क्षमता प्राप्त करून घेण्यासाठी धरणातील गाळ काढणं अपेक्षित आहे। ज्याला कोणाला परवानगी देत आहे नगर परिषद त्याला फक्त गाळ काढण्यासाठी परवानगी देते आणि धरणाच्या सुरक्षेला कोणी बाधा पोहोचत असेल त्याच्यावर कडक शासनाची कारवाई नगर परिषदेने केली जाईल।